अत्याचार प्रकरणी पालक एकवटले। पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांसह शाळेच्या अनेक गैरसुविधा, नराधमाला फाशीची शिक्षा द्या, महिला पालकांचा जनाक्रोश। इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आज तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून पदाधिकारी टाकेद येथे धडकले होते। टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झालेल्या पालकांच्या बैठकीत शाळेच्या सुरक्षेबाबत विविध विषय मांडण्यात आले। तसेच विविध सुविधा शाळेत पुरवण्यात यावे यासंबंधी संस्थेच्या संचालकांकडे सर्व पालकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी मागणी केली आहे। टाकेद येथील घटनेमुळे तालुका हादरलेला असून आज पालकांच्या बैठकीत तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते। विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेरे, पुरुष शिक्षकांना न ठेवता महिला शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच पीडित मुलीच्या नावावर ठेवी ठेवण्यात यावी, तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा भार संस्थेने घ्यावा। शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात यावा। शालेय पोषण आहारबाबत चौकशी समिती नेमावी व संबंधितांना काढून टाकण्यात यावे व नव्याने सर्व समित्या निर्मित करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या उपस्थितांच्या वतीने करण्यात आल्या आहेत। टाकेद येथील सदर शाळेच्या संस्थाचालकांच्या उपस्थितीत पदाधिकारी व पालकांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी संस्था चालकांनी अनुकूलता दाखवली आहे। पीडित मुलीच्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नागरिकांची पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आरोपीला फाशी व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे। यावेळी भारत सर्व संघ संस्था पाचेगाव संस्थेचे अध्यक्ष राजू नलगे, तुवर जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ, शाळेतील शिक्षक वर्गासह मोठ्या प्रमाणात महिला पालक वर्ग उपस्थित होते। लकी जाधव, दीपक गायकवाड, मोहन बरे, सिमतिनी कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, राजेंद्र घोरपडे, तुषार घोरपडे, पंकज दुर्गुडे, गणेश टोचे, भूमिपुत्रचे विनोद नाठे, आनंदा कोरडे, काशीनाथ कोरडे, जाकीर शेख, विनायक काळे आदींसह पोलीस निरीक्षक यांनी या घटनेसंदर्भात विविध प्रश्न मांडले। विद्यालयामध्ये येणारे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी बोनाफाईड फीच्या माध्यमातून किती पैसे घेतले जातात आणि ते कुठे खर्च केले जातात याचा तपशील मला पाहिजे भेटावून। यानंतर शासकीय शैक्षणिक दाखले विद्या मंदिरामध्ये काढून दिले जातात त्या एजंट लोकांकडनं, असं ऐकायला मिळाले। त्याची एक्स्ट्रा फीस घेतली जाते विद्यार्थ्यांकडनं, त्याचा मला तपशील या ठिकाणी पाहिजे। ऍडमिशन फीस या ठिकाणी घेतली जाते 3 ते 4,000, 5,000 मॅनेजमेंट कडून ऍडमिशन घेतले जाते, पण त्या ऍडमिशन फीच्या बाबतीमध्ये जमा खर्च आणि त्याची रक्कम कुठे आणि कशी खर्च केली जाते याचा मला तपशील पाहिजे, जनतेच्या वतीने बोलते। त्यानंतर सीसीटीव्ही स्कूल स्टाफ असेल, जे कोणी शिक्षक आउटगोइंग आणि इनकमिंग जेव्हा येतात आणि शाळा सोडायच्या अगोदर काही शिक्षक लोक जातात, अशा पण समस्या मला पालक वर्गाकडून या ठिकाणी आलाय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी या ठिकाणी मांडला, त्या दिवशी फक्त इथं बोललो, आज ती स्वच्छ केली, पण मला इथे पिण्याची टाकी नकोय, ॲक्वागार्ड पाहिजे आमच्या मुलांना। इथे ॲक्वागार्डचं संस्थेचं काम आहे, ॲक्वाचं पाणी आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं पाहिजे प्यायला। त्या ठिकाणी इतके सेवा होते की अक्षरशः मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली। यानंतर प्रेमगिरीला डेप्युटेशन वर जाईल आणि सावंत शिक्षक या ठिकाणी काम करतात, त्यांची नेमणूक या शाळेमध्ये आणि पगार इथे घेतात, महिनाभरानंतर इथे येऊन ते सळा मारतात आणि काम तिकडे करतात। हे असा हा कुठं नाही, म्हणजे शिक्षक लोकांनी इथे राहिलं पाहिजे, इथं पगार घ्यायचा आणि काम तिकडे करायचं, हे अजिबात चालणार नाही। पालकांच्या वतीने बोलतो, बी केअरफुल, ऐकून घ्या। यानंतर अनेक लोकांचे नाव मला या ठिकाणी आले, राजेंद्र गायकवाड, मतकर सर, बाबासाहेब शिंदे, बोडके सर, सोनाली क्लर, यानंतर राजू जाधव, अनेक शिपाई चव्हाण, जायबाई अशी लोक मला बोलतात, नोट केलं मी या ठिकाणी। यांची सखोल चौकशी करा, जो गुन्हेगार असेल ज्याचे एव्हिडन्स असतील त्याच्यावर कारवाई करा, निलंबन करा यांचं, जो कोणी सापडला असेल या गुन्ह्यामध्ये। काय म्हणते संस्थेला या ठिकाणी मी सूचित करतोय सर्वांच्या वतीने एक्झिक्यूटिव्ह सर्व्हिस मध्ये एक्झिट करा। राजकारण या शाळेमध्ये बेडफेट गावातल्या हाजी माजी प्रतिष्ठित लोकांना या शाळेने कधी बोलवलं का? नायकवाडी सरांच्या काळात असंच होतं का? नायकवाडी सरांच्या काळात जो विरोध असेल त्याला मला मानवत या शाळेमध्ये, म्हणजे या ठिकाणी इतकं राजकारण या शाळेमध्ये। शिक्षक वर्गामध्ये सगळे शिक्षक टाकेदार रहिवासी असले पाहिजे, जेवढे कोणी शिक्षक या शाळेमध्ये शिकवतात ना ते टाकेदार रहिवासी असले पाहिजे। संरक्षण सहकार्य आणि पालक ग्रामस्थ म्हणून सहकार्य करण्याची जबाबदारी अख्या टाकेदाराची असेल। शिक्षकांना जो कोणी अडचण आली असेल ना त्या सहकार्य आम्ही करू, ग्रामस्थ म्हणून आमचं कर्तव्य असेल या ठिकाणी। पहिली शाळा काढली म्हणून आज मुलींना ज्ञानदानाचं शिक्षण मिळालं, त्यामुळे सर्वप्रथम माता सावित्रींना विदर्भ अभिवादन। आज आपण बघतोय 2 दिवस झाला ही घटना घडली, परंतु आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याच्या शिव मॅडम,
शिक्षण संचालक, पालकमंत्री कोणीही आलं नाही. एखादी जर दुसरी घटना घडली असती तर कुत्र्यासारखे पळत गेले असते, बरोबर नाही? परंतु खेडेगावामध्ये एका गोरगरिबाची मुलगी आहे म्हणून यांना काही घेणं देणं नाही. परंतु मगाच बघितलं मी आल्यानंतर बरेच पालक म्हणत होते, बरेच शिक्षक असे ती चिमटा घेतात, हात लावतात, असे तसे करतात. त्या नाराधामांना फाशी तर झालीच पाहिजे, त्यासाठी आपला पाठपुरा आहे. काल मी त्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलला भेटलो. त्याच्यानंतर माझा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे. परंतु अशा बऱ्याच केसेस बघितल्या का पोस्कोचे गुन्हेगार 3 महिन्याचे आत बाहेर आले. त्यामुळं मी काल मॅजिस्ट्रेट जज जिल्हा न्यायाधीशांना मी बोललो, मी त्यांना विनंती केली, तर खालून चार्जशीट जर चुकीच्या पद्धतीने दाखल झाली त्या आयोगावरती पण गुन्हा दाखल करावा लागला आम्हाला. तर बऱ्याच केसेस असेच आहेत. मी सिव्हिल सर्जनशी पण बोललो, मेडिकल सर्टिफिकेट पण त्याच्यात फ्री चुकीचं झालं नाही पाहिजे, तर मेडिकल सर्टिफिकेट सगळं अवलंबून असतं. तर ते जेवढे दोषी आहेत तेवढे संस्था चालक कारणीभूत आहेत. तर यांनी जर संस्थेला जर व्यवस्थित नियमावली ठेवली असती, व्यवस्थित त्यांनी जर बंधन आणले असते, ही घटना घडली नसती. आम्ही म्हणत नाही शाळा बंद करा, परंतु ह्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना काढून सगळ्या महिला शिक्षिका बघा, ही माझी मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? महिला शिक्षिका माहिती गोळा केली त्या पालकांच्या माध्यमातून मी हा विचार केलाय. काही ठिकाणी मुलींची शाळा इथे महिलाच असतात, बरोबर आहे? तो स्थानिक असू द्या, कुठला असू द्या, आपला घरचा का असू द्या, आपल्याला माहिती आहे का? पण जर आपण सगळ्यांनी विचार केला इकडे फक्त महिलाच जर शिक्षिका राहिला, आपलीच बँक शिकवलं राहील ना कोणतरी, काय का नाही? अशा घटना घडतील का? लांबे साहेब नाही. तर माझी संस्था चालकांना विनंती आहे, विनंती नाही डायरेक्ट आदेश आहे की तुम्ही त्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या संस्थाचं तिकडे घेऊन जा. हे सगळ्या महिला शिक्षिका बघा, परत अशा गोष्टी उद्भवणार नाही, परत अशा समस्या घडणार नाही. कारण माणूस हा प्राणी विचित्र प्राणी असतो. आणि राहिला दुसरा विषय, शिक्षक संचालकांनी पोलीस प्रशासनाला, शिक्षण विभागाला काय पत्रावर केलाय आजपर्यंत 2 दिवसात ती त्यांनी माहिती द्यावी. फोन लावून इथं आमंत्रित करावं लागतंय. जर ते उपकार करता संस्था झालं, त्यांची मानसिकता सुद्धा नाही येण्याची. त्या पाटील सरांनी त्यांना दबाव नसा टाकला ते झाले नसते. आम्हाला मिटिंग आहे, काम येते, त्यांचे एवढं उडीचे उत्तर. म्हणजे एवढी मोठी घटना घडली तरी त्यांना तिकडे काम येते, आपल्याला कामधंदे नाही. पोलीस प्रशासनाच्या विनंतीमुळे हे इथे आले का, ते आले पण नसते, त्या दिवशी बोललं झालं. परंतु काहीतरी करायचं असेल आणि बऱ्याच ठिकाणी जर बसवत आपल्याला एक मोठं तीव्र आंदोलन उभं करावं लागेल. तुम्ही सगळे तयार आहेत? एक आपल्याला नाशिकला कलेक्टर ऑफिसवरती एखादं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी आंदोलन करून पण दखल घेत नाही. जेव्हा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरवरती जर धडक मोर्चा नेला, सर्व बहुजन बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण आपले नशीब आहे छत्रपती शिवरायांच्या गडाच्या पायथ्याशी राहतो, इस्लामगड किल्ल्याच्या. जर छत्रपतींच्या किल्ल्याच्या पायथ्याशी राहतो, त्या भूमीत राहतोय, आपला अभिमान आहे, गर्व आहे. छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये अशा घटना घडत असतील त्यांना आपण ठेचायचं काम करायचे. छत्रपती जर राजा असते तर त्यांच्या डोंगरावर खाली फेकून दिला असतं, नसतं का? त्यांनी कधीच परत स्त्रीचा त्यांनी सन्मान केलेला छत्रपती शिवरायांनी, तोच आदर्श आपण घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना, सर्व पालकांना, सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे, आपण एक तारीख निश्चित करा, कोणीही करा, त्या तारखेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कलेक्टर ऑफिस मोर्चा नेऊ आणि एक दबाव टाकू, तर कुठेतरी या गोष्टीला आला असेल. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात बऱ्याच गोष्टीला. सीसीटीव्ही कॅमेरे हे 24 तास चालू राहिले पाहिजे. कारण मी बघितलंय का बऱ्याच ठिकाणी ना हे सीसीटीव्ही बंदच असतात, बंद अवस्थेत असतात. त्यामुळे मी आता सांगितल्याप्रमाणे कोणाच्या मनात काय ते सांगा, तसं आम्ही मोर्चाचं नियोजन करणारच आहे. बोलू काका?
माझं नाव मंगल भांगरे. ह्या शाळेतल्या मुलींची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आहे त्याची लेखी द्या आम्हाला सगळ्यांना, तर आम्ही मुली शाळेत पाठवू. आणि यांच्या मागे जे शिक्षक आहे ना त्यांना पण सजा झाली पाहिजे, ते पण शोधून काढले पाहिजे यांनी. आमच्या मुलींची कसलीच सोय नाही इथं ह्या शाळेमध्ये, ना बाथरूमची ना कसलीच सोय नाही. पाण्याची सुद्धा नाही, प्यायला पाणी घरपर्यंत येतं, जेवण सुद्धा व्यवस्थित नाही. बस माझं एवढं सांगणं, त्यांना फाशी झालीच पाहिजे. जे गुन्हेगार आहे त्यांना, जे साथीदार आहे त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. चौधरी सर होते म्हणला, तुम्ही आहेत का चौधरी सर? तर ते बोलले कोण चौधरी सर? मी आहे. तर म्हणलं मग कोणत्या चौधरी सर आहेत? ते पोरांच्या कमरेला चिमट्या घेतात, माझ्या मुलाच्या पाठीमागे घेतला, त्याच्या 8 दिवस कमरेला दुखत होतं. तर हे डायरेक्ट याची ओळख पण दाखवायला लागले. आणि त्या मॅडम म्हणतात कोणत्या वर्गात आहे? मी कशाला सांगू कोणत्या वर्गात आहे? म्हणजे आज आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे, उद्या आम्ही शाळेत नाही, उद्या आमच्या पोरच राहिलं म्हणजे परत पोरांना बोलणार का हे? का तुम्ही आमच्या म्हणजे आई बापान करतात म्हणून? सदर गुन्ह्यासंदर्भात पण प्रतिक्रिया द्या. नाही ते नाही सांगू शकत मी, कारण त्याला परत त्रास दिला यांनी. मग मी काय करू? गुन्हेगाराला स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.